जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नेरी येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात 25 जानेवारी गुरुवार रोजी रंगत रंग स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। इयत्ता 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य नाटिका सादरीकरण केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन प्रमोद पाटील, प्रमुख अतिथी सचिव वर्षा पाटील, मुख्याध्यापक संघ राज्य अध्यक्ष JK पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे, मुख्याध्यापक संघ जिल्हा उपाध्यक्ष गोपाल पाटील, संचालक तुळशीराम पाटील, कैलास पाटील, नाना पाटील, अशोक कोळी, सेवानिवृत्त शिक्षक BY पाटील, पोलीस पाटील कैलास चौधरी, प्रदीप चोपडे, मुख्याध्यापक RA पाटील, पर्यवेक्षक SN पाटील, AB पाटील, विज्ञान विभाग प्रमुख शिक्षिका NS पाटील होते। स्पर्धेचे परीक्षक म्हणून DS पाटील, PD पाटील यांनी काम पाहिले। मुख्याध्यापक संघ राज्य अध्यक्ष JK पाटील, मुख्याध्यापक RA पाटील, सचिव वर्षा पाटील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व भागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। स्वागतम 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 आपका करार सुमन आप आए आपको शत नमन आप आए आपको शत नमन स्वागतम आपका करार सुमन आप आए आपको शत नमन स्वागतम 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 भक्त को मिल गए देव भिंजाप से धन्य शीशा सदन हो गया आपसे भक्त को मिल गए देव भिंजाप से धन्य शीशा सदन हो गया आपसे आपके साथ आया सुगंधित पवन आपके साथ आया सुगंधित पवन आप आए आपको शत नमन आप आए आपको शत नमन स्वागतम 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 आपका करार सुमन आप आए आपको शत नमन आप आए आपको शत नमन आपको शत नमन आपको शत नमन। परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय दिलीपदादा खोडपे सर आपण यावं आणि आपण या निमित्तानं या वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्तानं आजच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी मनोगत व्यक्त करावं। टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। या स्नेह संमेलनाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब वर्षाताई, आमचे महाराष्ट्र राज्याचे मुख्याध्यापक संघाचे राज्याध्यक्ष आमचे सहकारी अण्णासाहेब JK पाटील, तसेच हिवरखेड्याचे मुख्याध्यापक गोपाल पाटील सर, DS पाटील सर, जिल्हा बँकेचे संचालक नाना राजमल पाटील, शाळेचे संचालक तुळशीराम बाबा, अशोक भाऊ डेपुटी, कैलास भाऊ, या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंदांनी, उपस्थित बंधू भगिनींनो, खरं म्हणजे स्नेह संमेलन याचा उद्देशच विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलांना वाव देण्याचा असतो। आणि एवढंच नाही तर आपल्या या संस्थेमध्ये आपण विद्यार्थ्यांबरोबरच महिलांसाठी सुद्धा जिजामाता महिला मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करत असतो। आम्ही ज्यावेळेला उद्घाटनाला आलो त्यावेळेला आम्हाला विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला प्रदर्शनाला नेण्यात आलं। तिथे असलेल्या सर्वच वस्तू
मग चित्र असतील, काही बनवलेल्या वस्तू असतील, किल्ले असतील, एवढंच नाही तर खाद्यपदार्थांचे लावलेले स्टॉल हे सगळेच इतके दर्जेदार होते की आपल्या ह्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा इतके चांगले कलाकार आहेत याचं ते चित्र आणि त्या वस्तू पाहून आम्हाला नवल वाटलं. मी सर्वप्रथम स्वागत करते. आज वार्षिक स्नेहसंमेलन त्या निमित्ताने सगळे मुलं आज इथं जमलेले आहेत, मुली जमलेल्या आहेत, सगळे नटून थटून तयार आहेत मुलं. त्यांच्या कला आपल्याला इथं बघायच्या आहेत. त्यांच्या कलांना कलागुणांना वाव मिळावा म्हणून आपण हे व्यासपीठ मुलांसाठी इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. पण मला मुलांना आणि मुलींना एक सांगावंसं वाटतं आणि इथं ज्या महिला जमलेल्या आहेत त्यांनाही सांगावंसं वाटतं की आपल्या मुलांच्या अंगी कुठल्या कला आहेत या प्रत्येकाने निरखल्या पाहिजेत आणि त्यांच्या अंगी ज्या कला आहेत त्या जोपासल्या गेल्या पाहिजेत. त्या निमित्ताने आम्ही मुलांसाठी हे व्यासपीठ उपलब्ध इथं करून दिलेलं असतं. आणि कदाचित महिला ज्या असतात आपल्या मुलांना नेहमी सांगत असतात की मुलांना अभ्यास करा. एखादा मुलगा जर क्रिकेट खेळत असेल, बॅट बॉल असेल, विट्टी दांडू असेल, आता विट्टी दांडू तर जवळजवळ याच्यात गेला आहे, ते दुर्मिळ झालेलं आहे. पण त्यातल्या त्यात क्रिकेट मुलांचं खूप आवडतं खेळांमधला एक खेळ आहे. मुलं तो नेहमी खेळत असतात बॅट बॉल घेऊन. पण मग प्रत्येक वेळेला आईला वाटतं की हा काय बॅट बॉल घेऊन खेळतोय, कमीत कमी याने अभ्यास केला पाहिजे. लगेच आई ओरडते मुलांना, का रे चला अभ्यास कर. नुसतं अभ्यासालाच महत्त्व द्या तुम्ही, पण काही ठराविक काळ मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने, शरीराच्या दृष्टीने खेळण्यासाठी खूप चांगला असा तो एक प्रकारे खेळ म्हणजे एक व्यायाम असतो. तो शारीरिक व्यायाम मुलांना मिळाला पाहिजे. त्यांच्या अंगी जर कदाचित सचिन तेंडुलकर काय शिकलाय, 10वी नापास किती वेळा झालाय? 3 वेळा नापास झालाय. माहिती का कोणाला? पण त्याने आज पूर्ण जगामध्ये आपलं नाव हे केलेलं आहे. तसंच आपल्या याच्यातून एखादा बनू शकतो, बनेल की नाही? मुलींमध्ये गाण्याची आवड असते, मुलांना गाण्याची आवड असते. त्याच्यातून एखादी लता मंगेशकर सारखी तयार होऊ शकते. तसे अमिताभ बच्चनचं उदाहरण घ्या, त्यांच्या अंगी कला होती म्हणून ते चित्रपट क्षेत्रात आले. तसेच आपल्या मुलांच्या अंगी भरपूर कला असतील, त्या तुम्ही दाबू नका. मुलांना त्यांचे जे गुण आहेत ते करू द्या, त्यांना प्रोत्साहन द्या. आणि आज हा जो कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे, तर मला शिक्षकांनाही सांगावंसं वाटेल की आपण जे गाणे वगैरे घेतो तर गाणे वगैरे पिक्चरची गाणे किंवा धाड धिंगाड हे असे गाणे न घेता देशभक्तीपर, प्रबोधनात्मक असे कार्यक्रम मुलांना त्याच्यातून ज्ञान मिळेल किंवा सगळ्यांना त्याच्यातून प्रबोधनातून सगळ्यांना कळेल असे जर तुम्ही गाणे बसवले, नाटक बसवले तर ते अधिक चांगले राहतील आणि सगळ्यांच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचं राहील आणि सगळ्यांना ते आवडेल. तर मुलांनी जास्तीत जास्त त्या शिक्षकांनी त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे अशी मी आशा व्यक्त करते. आणि आता सगळ्यांची मानसिकता एवढी ऐकण्याची नाही आहे. सगळ्यांना अगदी हे लागलेलं आहे, वेध लागलेले आहे की आपले आता कार्यक्रम कधी सुरू होतो हे काय यांची बडबड चालू केलेली आहे. पण हे बडबडीमधून मला अजून एक असं म्हणजे माझ्या वाचनात एक आलेली आहे एक कविता, ती तुम्हाला सगळ्यांना ऐकावीशी वाटेल म्हणून मला आवडली म्हणून मी तुम्हाला ऐकवते. ही कविता तुम्ही अगदी शांततेने ऐका आणि असं विचार करण्यासारखी आहे की खरोखर जर सत्यस्थिती जर म्हटली तर सत्यस्थितीला आधारित ती अशी कविता आहे. तर ती तुम्ही ऐका. हे बघा, देवाचा दरवाजा सोन्याने मढला, देवाचा दरवाजा सोन्याने मढला, शाळेचा दरवाजा पाण्याने सडला. देवाचा दरवाजा सोन्याने मढला, शाळेचा दरवाजा पाण्याने सडला. मंदिरातील झुमराला हिरे मोत्यांचे खडे, मंदिरातील झुमराला हिरे मोत्यांचे खडे, शाळेच्या भिंतींना पडू लागले तडे, शाळेच्या भिंतींना पडू लागले तडे. मंदिरात जाऊन आता सगळीकडे प्रदीप मिश्रा काय चालू आहे. तर मंदिरात जाऊन लोक पोथी पुराण वाचतात, मंदिरात जाऊन लोक पोथी पुराण वाचतात. शाळेच्या ग्रंथालयात उंदीरमामा नाचतात, शाळेच्या ग्रंथालयात उंदीरमामा नाचतात. मंदिराच्या दानपेटीत गुप्तदान करतात, मंदिराच्या दानपेटीत गुप्तदान करतात. शाळेच्या देणगीची पावतीच मागतात,
शाळेच्या देणगीची पावतीच मागतात. दरवर्षाला देवाची भरवतात यात्रा, दरवर्षाला देवाची भरवतात यात्रा. पालक मेळाव्यात पालक फक्त 17 येतात का पालक? नाही येत. पुजाऱ्यांच्या गळ्यात सोन्या चांदीचे हार, पुजाऱ्यांच्या गळ्यात सोन्या चांदीचे हार. कंत्राटी शिक्षकांची होऊ लागली उपासमार, कंत्राटी शिक्षकांची होऊ लागली उपासमार. न खाणाऱ्या देवाला पंचपक्वान्नांचा घास, न खाणाऱ्या देवाला पंचपक्वान्नांचा घास. शाळेत खिचडी भाताचा आहो येईना वास, शाळेत खिचडी भाताचा आहो येईना वास. आता तुम्हीच सांगा कधी संपेल इथला अंधविश्वास, आता तुम्हीच सांगा कधी संपेल इथला अंधविश्वास. शिकले सवरलेले तरुण तरुणीच करू लागले आता उपवास, शिकलेले सवरलेले तरुण तरुणीच करू लागले उपवास, करू लागले उपवास. तर याच्यातून बघा तुम्हाला आवडली. नुकतंच आपल्याला जे के अण्णांनी सांगितलं की सर्वांगीण विकास हा विद्यार्थ्याचा झाला पाहिजे. तो शाळेत आणि समाजामध्ये या दोघांमधून आपल्याला तो घेता येतो आणि तो घ्यायला पाहिजे. शिक्षक आपल्याला घडवताना आपल्यातल्या कलागुणांना वाव देत असतो आणि त्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे स्नेहसंमेलन आपण भरवित असतो. गेल्या संपूर्ण 4 दिवस हा कार्यक्रम असतो. काल महिला मेळावा अतिशय भरगच्च प्रतिसाद महिलांनी दिला. काल तुमच्या वर्षाताईंनी तुम्हाला सांगितलं होतं की नवऱ्यांना जेवण द्यायचं. केला का प्रयोग कोणी? आमच्याकडे तर सुरू झाला. अनुभव सांगितलं ना, अर्धच जेवण मिळालं काल. तर असं गमतीचा भाग आहे. परंतु काल तुमचा प्रतिसाद आणि तुमच्यातला असलेला उत्साह बघून महिला मेळाव्याचं म्हणजे तो भरवतोय याच्यात खरोखर अभिमान वाटतो. आपल्या परिसरातला हा सगळ्यात मोठा इव्हेंट आहे आणि इथे ज्युनियर कॉलेजला विद्यार्थ्यांना घडवणं. आता मी जे के अण्णांशी बोलत होतो की बुवा ज्युनियर कॉलेजला विद्यार्थ्यांना शिस्त लावणं अतिशय अवघड आहे आणि आज ज्यांचा सत्कार झाला नेहा मॅडम, त्यांनी खरोखर विद्यार्थ्यांना शिस्त लावली आणि ह्या शिस्तीचा फायदा या विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात नक्की होईल. याच पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचं ऐकावं अशी मी अपेक्षा करतो. सर्व शिक्षक आपल्या परीने मेहनत घेत असतात आणि माझा विद्यार्थी कसा पुढे येईल हाच विचार प्रत्येक शिक्षक हा करीत असतो. वेळ खूप झालेला आहे आणि आपल्याला स्नेहसंमेलनाची मजा लवकरात लवकर कशी घेता येईल या दृष्टीने आपण विचार करत आहात. म्हणून आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने होत असते. तसेच या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा आपण गणेश वंदनाने करूया. आपल्या समोर घेऊन येत आहे गणेश वंदना रिमिक्स सॉन्ग. त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
मंडळी काय बसलेली, कार्यक्रम काय झालेला, मध्ये आपलं स्त्रिया घे पोट घे. आवाज वा बाईकडे तिकडे लोक आपल्या पाठी माणसाला परेशान करतात. अरे बाबा, तुझ्याच मराठी मातीमध्ये जन्माला आलेलं छोटेसे संस्काराचं फुले भारूड म्हणतात मला. भारूड? अरे भारूड काय भानगड? भानगड माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांनी काढलेला प्रबोधनाच्या कारखान्याचं प्रोडक्शन म्हणजेच त्यांना थोडी भानगड काय भेटत नाही. काय नाही केला तो केला. देना थोडी भाकर. भाकर बुकर काही भेटत नाही. काही नाही, नाही द्यायचं तर नको देऊ, पण मी जे म्हणशील ते ऐकून तर घेशील ना. हो. आणि तू जर माझं ऐकलं तर तुला बुरगुंडाईल. हसू आलं काय भावा? तुलाच नाही, इथं जमलेला सर्वांनाच बुरगुंडाईल. मला बुरगुंडा होणार नाही. बुरगुंडा म्हणजे तुला काय वाटलं? मूलबाळ. अरे बाबा, बुरगुंडा या शब्दाचा अर्थ मूलबाळ नाही. आमच्या भाषेमध्ये बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. म्हणजे तुला ज्ञान. आमच्या घरामध्ये तुझं आहे तुझं पाशी, पण तू
जागा चुकली असेल आणि तीच चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचा भरुडांचा वाङ्मयांची निर्मिती केली आहे. आता भाऊ तूच मला सांग, एखादी ग्रंथ जुनं झालं त्याची नवी आवृत्ती काढते, बारूद फाटायला लागलो त्याचं झेरॉक्स काढून ठेवताय, परंतु परमात्म्याने एवढ्या सुंदर मराठीची निर्मिती करून दिली आहे याची झेरॉक्स मशीन आहे का रे भाऊ? नाही. म्हणून मी म्हणते तू जर माझं ऐकलं तर बुरगुंडा होईल बया तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल बया तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा होईल बया तुला बुरगुंडा होईल तुला बी होईल बया मला बी 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 होईल बुरगुंडा होईल बया तुला बुरगुंडा 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 होईल आणि अगदी नवल झाले स्वानंदा कुरकुरा घेऊन आले प्रेमाचे कुंकू लावी अरे बाई काय झालं रे बा? तू काय ते कुंकू गायला आले होय? मग आता कुंकू नाही विकणार तर काय विकणार? आमच्या माता बहिणी कुंकू लावत नाही, माझ्या या बहिणी कुंकू लावत नाही अजिबात नाही. मग काय लावती? तसा साडीचा रंग तसाच टिकलीचा रंग. अरे मग मॅचिंग म्हण ना, मॅचिंग. जसा साडीचा रंग तसा टिकलीचा रंग, यालाच मॅचिंग म्हणतात ना रे बाबा. परंतु भावा आता तू मला सांग, या वरच्या रंगाचं मॅचिंग तर होऊ शकतं, परंतु संसारामध्ये खरं सुख समाधान आनंद भोगावा असेल तर नेचर मॅचिंग होणं अगदी आवश्यक आहे. मी नाही म्हणत की माझं कुंकू लावून तुझं टिकली लावणं म्हणून, परंतु टिकलीच्या रूपामध्ये सौभाग्यदान किती ठिकाणी वाटत फिरतात. सकाळी उठलं, बाथरूम मध्ये गेलं, बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव, बाहेर आलं, आरशा पुढे बसलं, आरशा सौभाग्यवती भव. मी नाही म्हणत की माझं कुंकू लावून तुझं टिकली लावणं म्हणून, परंतु कुंकू लावण्याचे मागे कितीतरी शास्त्रीय कारण आहे. तुला माहित आहे का रे भाऊ? कुंकू हे कुठे लावलं जातं? कपाळाला. अरे भावा, कुंकू हे कपडावर लावलं जातं, परंतु अग्नी व ब्रह्म हृदयाच्या मधोमध फ्लॅटोरिनी ग्लँडवर कुंकू लावलं जातं, ज्यावरती कुंकू लावल्यामुळे आमच्या महिलेचे मानसिक संतुलन कायम राहते आणि महिलेचा मेंदू संवेदना व अतिसंवेदना राखण्याचे व रडायचे काम ते कुंकू करते. म्हणून म्हणते आई कपडावर कुंकू लाव, कारण कुंकू हे चिंचोक्या व हळदीपासून बनले असते. एखाद्या वेळी विंचू चावला तर चिंचोका उगवून लावतात. विंचूचे झर उतरवण्याची ताकद ते चिंचोक्यात आहे. मग ते चिंचोक्याचे बनलेले कुंकू आई तुझ्या कपडावर लाव, तुझं टेन्शन कमी नाही होणार का रे भाऊ? म्हणून म्हणते बुरगुंडा होईल बया तुला बुरगुंडा होईल 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 तुला बी होईल बया मला बी 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 होईल बुरगुंडा होईल बया तुला बुरगुंडा 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 होईल. ए भाई पोतडी दूर करते खान वास येते तिथं तुम्ही. अरे भावा, ही पोतळी नाही पृथ्वी आहे पृथ्वी. अरे भावा, ही पोतळी नाही पृथ्वी आहे पृथ्वी. आणि हे अनेक प्रकारचे तुकडे दिसत आहे ना, हे अनेक प्रकारचे देश आहे. तू काय मला सोंग समजलं होय? अरे भावा, हे सोंग नाही, आणि हे तुम्ही आम्ही आजकालचे मानव आणि उद्याला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला आलेलं हे लेकर हे उद्याचं भविष्य आहे. म्हणून म्हणते तुला जर सुरक्षित राहायचं असेल, पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर एक तरी झाला बुरगुंडा होईल बया तुला बुरगुंडा होईल 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 तुला बी होईल बया मला बी
बाकी थोड़ी सी है जिंदगी जगी धड़कन नहीं जाना जिंदा हूँ मैं तो अभी कुछ ऐसी लगन इस लम्हे में है ये लम्हा कहाँ था मेरा अब है सामने इसे चुनो
हुए तन को छाया पेड़ की मिल गई, रूठे बच्चे की हंसी जैसे फुसलाने से फिर खिल गई। कुछ ऐसा ही अब महसूस दिल को हो रहा है, बरसों के पुराने जख्म पे मरहम लगा सा है। कुछ ऐसा इस लम्हे में है, ये लम्हा
इस रंगमंच की गलियों में हम दोबारा नहीं आ पाएंगे, पर इसकी यादें हमेशा हमारे साथ रहेगी। ये गलियां ये चौबारा, यहाँ आना ना दोबारा। ये गलियां ये चौबारा, यहाँ आना ना दोबारा।
आ गए तुम लोग। मिलना चाहोगे मेरे साथियों से? तो देखो। जी हाँ, मैं हूँ व्हाट्सएप। पूरी दुनिया मेरी गिरफ्त में है। बच्चा, बूढ़ा या जवान, सब दीवाने हैं मेरे। गूगल नाम है मेरा। मैं वो भी जानता हूँ जो तुम्हारा भगवान भी नहीं जानता। फेक वर्ल्ड का बादशाह हूँ मैं, बादशाह। चीज को टिकटॉक कहते हैं। नेता, अभिनेता, खिलाड़ी, बच्चा, कोई मेरे आगे टिक नहीं सकता। मैं इंस्टाग्राम हूँ। मैंने सबको पागल करके रखा है, स्पेशली उन युवाओं को, उसको और इसको भी। और मुझे तो आप लोग जानते ही होंगे, मैं हूँ फेसबुक। मुझसे ही तो ये सोशल मीडिया का दौर शुरू हुआ है। सुना है वो दिन दूर नहीं जब आपकी ये दुनिया हमारे इशारों पर नाचेगी। तो चलो देखो। मम्मा मेरा कल एग्जाम है, मुझे कुछ समझ नहीं आ रहा। प्लीज मम्मा आप पढ़ा दोगे? क्यों बेटा, तुम्हारे टीचर ने कुछ नहीं समझाया क्या? मम्मा समझाया तो था पर मैं भूल गई। बेटा मैं तो भी बहुत बिजी हूँ, तुम पापा के पास जाकर पूछ लो ना। ओके मम्मा। बेटा, आई एम ऑलरेडी गेटिंग लेट। मुझे ऑफिस का काम है, मैं आकर पढ़ाता हूँ। ओके पापा। पापा अब तो आप मुझे पढ़ाओगे ना? बेटा मैं बहुत थक गया हूँ और ऑफिस का काम भी है, तुम मम्मा के पास चली जाओ। ओके पापा। मुझे थोड़ा सा तो पढ़ा दीजिए प्लीज। ओके ठीक है बेटा, आप अपने कमरे में जाओ, मैं वहीं आती हूँ। ओके मम्मा, मैं वेट करती हूँ। ओ गॉड, मम्मा को कितना देर हो गया, मम्मा तो अब तक नहीं आई। क्या करूँ? मैं तब तक मेल पे सर्च ही कर लेती हूँ। देखो एक और शिकार, इसे भी अपने जाल में फंसाते हैं। नादान लड़की, तुम मेरी जाल में पूरी तरह से फंस चुकी हो।
कि तुम मेरा शिकार हो चुकी हो, मेरा नया शिकार। रात दी गल सुनियो वे, रात दी गल सुनियो वे, कोई ना। बेटा क्या हुआ? तुम खड़े खड़े क्या देख रहे हो? डॉक्टर को जल्दी फोन करो। डॉक्टर साहब जल्दी आइए, पता नहीं मेरी बेटी को क्या हो गया है। एक और शिकार। तुम्हारे 5000 FB फ्रेंड होंगे, लेकिन तुम्हारे एक भी फ्रेंड तुम्हें बचा नहीं सकते। वीर शक्तिमान। देखिए, घबराने और चिंता करने की कोई बात नहीं है। सोशल मीडिया का ज़्यादा उपयोग करने से आपके बच्चे की ये स्थिति हुई है। अभी उसे अपनेपन की ज़रूरत है। आप उसे ज़्यादा से ज़्यादा मोटिवेट कीजिए ताकि वो अपने रियल फ्रेंड्स के साथ ज़्यादा से ज़्यादा समय बिता सके। इसी से उसकी रिकवरी जल्दी होगी। वक्त सोशल मीडिया को दे रहे हैं, भूल जाते हैं वो खुशियाँ जो अपनों के साथ रहने में है। दूसरों की तकलीफों का मजाक बना देते हैं और अपनी तकलीफों का स्टेटस बना लेते हैं। हम इतना ज़रूरत से ज़्यादा उपयोग करते हुए भूल रहे हैं कि सोशल मीडिया ही हमारा उपयोग कर रहा है। Hey!
काळजाची तुझ्या कानी जाई तरी देवा सऱ्याला ह्यो भोग कशा पायी हरवाली वाट दिशा अंधारल्या धाई वाळून धळतो जीव माय बापा वनवायुरी पेटला खेळ मांडला जिल्हाचे दर्गा मनाच्या स्वर्गाने राणी तुला
करीन पुरे इरादे प्यारी ट्रस्ट वाली बातें सारी खुशियां देईन तुला माझ्या जिल्ह्याचे गाडे मनाचे स्वारे गाणं राणी ठेवीन तुला माझे मामाचे मामीला काकाचे काकीला सांगून ठेवले घरा युथ स्वाईन मला तुझ्या फिरमानं मला जानते दिल तुझ्या फिरसेच मांडाय तुला इश्क तुझ्याशी हाय मला कबूल करताय इश्काची तू सुंदर तुझा आशिक जाईल खरं माझा दिल दिलाय मी तुला तुझा हजबंड कर गो मला माग भरून सगळी कवा जगावे दुनियामध्ये आव्हानांचे लावू नंतर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर याच्या संबंधित एक गाणं पण आहे तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवार कुणाची एका हाती संसार एका हाती स्वप्न खोपा बांधते मी कष्टाने अंचाग एका हाती संसार एका हाती स्वप्न खोपा बांधते मी कष्टाने अंचाग भरारी घेण्या उमले फुला पंख आणि मला चाल पुढं पुढे ग आनंद आपल्या घरासाठी लढेला खंड असला दारी सदा आनंद तू चाल पुढं चाल पुढं चाल पुढं तू चाल पुढं तू चाल घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर घड्याळाच्या काट्यावर कसरत तारेवर नवऱ्याची मर्जी राख मुलबाळ सासूबार जीव खेळण्यावरती लाया भिडताना हार पार जीव तुझा भाग्य भरी रोज होई खाली भर भिडतीला भिडणारी आगर बाई पण भारी देवा बाई पण भारी र 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 आणि हाताला चटके महाराष्ट्र आणि लावणी याचा एक अतूट नातं आहे कारण ढोलकीचा ताल आणि घुंगराचा बोल यांनी साकार झालेली लावणी ऐकून कुणाचे मन हिरवणार नाही अशीच आपल्या नृत्याचा बहादर आविष्कार सादर करण्यासाठी येत आहे माझी मैत्रीण जागृती लोखंडे अशीच एक लावणी रिमिक्स घेऊन चला तर मग माझ्या मैत्रिणीचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया Sonia
नवा सारा बैसाखी पारू नेसली को नवा सारा जाऊ चल गो बंदराला पारू दरियाचे गेला जाऊ चल गो बंदराला पारू दरियाचे गेला काय करताय डोळे हात बोलताय है दिल में क्या क्या शुरू लुप छुप देखे आंखों में जाके है दिल में क्या क्या शुरू काय करताय डोळे हात बोलताय है दिल में क्या क्या शुरू लुप छुप देखे आंखों में जाके है दिल में क्या क्या शुरू मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क कर लग बाय 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 आयलाइनर तुझ्या डोळ्यांचा लिपस्टिक तुझ्या ओठांची बिंदी तुझ्या माथ्याची मला पागल करते ग आयलाइनर तुझ्या डोळ्यांचा लिपस्टिक तुझ्या ओठांची बिंदी तुझ्या माथ्याची मला पागल करते ग ओठावर लाली कानात बाली दिसते वारी माझी वाली नटून लपून छपून ओढारी बायको भेटाय आली सारी उम्र हम मर मर के Good morning, sir.
सीट। अच्छा, मैंने तुम सबको होमवर्क दिया था ना, किसने कंप्लीट नहीं किया? सर ये तो पुराना हो गया है। ओह, मैंने तुम सबको अकाउंट का प्रोजेक्ट दिया था ना, किसने कंप्लीट नहीं किया? आज लास्ट डेट है। सर वो तो किसी ने भी कंप्लीट नहीं किया, आप सबसे पूछ लो। यस सर, कर लिया। तुमको पढ़ाई करना नहीं है, कॉपी कंप्लीट करना नहीं है, बुक लाना नहीं है, प्रैक्टिकल देना नहीं है, बस तुमको तो गेम्स खिला लो। मैं कम इन सर। मैं कम इन सर। मेरी क्लास में लेट, यू इडियट। When teacher starts Students, take out your books. Today we study air pollution. Sir, it's air pollution. मालूम है तेरे बाप को मत सिखा चल। Please stand up. What is air pollution? सर दिस इज एयर पोल्यूशन। Get out of my class. What a mannerless student. When air is polluted by any human activity or resources is called air pollution. यार ये भुक्कड़ों ने पूरा का पूरा टिफिन खाली कर दिया। Idiot! ये क्या क्लास लगा के रखी है? कुछ समझ नहीं आता तुमको? अब मैं जो भी पढ़ा रहा हूँ ध्यान से सुनना। Afforestation has A in his first letter and deforestation has D in his first letter. Afforestation has 12 words and deforestation also has 12 words, but अलग है। Afforestation is afforestation and deforestation is deforestation. इंतहा हो गई इंतजार की। मेरी
इतना खूबसूरत कोई लगता है कैसे, आजा मैं बताऊं तुझे क्या रखा, मैंने तेरा नाम नशा रखा। वो जब जब बोले मुझे लगता है जैसे कोई गाए रागनी। हम तुझको सनम ओ सनम इतना चाहेंगे, जैसे चांद को छाए चांदनी। हम तुझको सनम ओ सनम इतना चाहेंगे, जैसे चांद को छाए चांदनी। हमने मोहब्बत करनी है, हमने मोहब्बत की है, इस दिल के अलावा किसी से भी ना हमने इजाजत ली है। ये भी इश्क का किसी किसी को आता है, जान लगा के दुश्मन की हमने हिफाजत की है। बात करते हैं हजारों, है तजुर्बा हम यारों। बात करते हैं हजारों, है तजुर्बा हम यारों। ऐसी है बात लूं मुझ पे वो जो पठान मेरी जान महफिल ही लुट जाए, दिल दे जो तूफान मेरी जान उस पे मर मिट जाए। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।